हॅलो, नमस्ते. कसे आहेत सगळे? खूप दिवसानंतर व्हिडिओ आलाय आणि बऱ्याच जणांची कंप्लेंट होती, की "अरे, किती दिवस गॅप पाडते, मध्ये एवढा व्हिडिओला थांबवते का? किंवा व्हिडिओ सारखे का टाकत नाही? एवढा गॅप पडला, की मग तुझं चॅनल पण ग्रो होणार नाही आणि तुला पण जरा कंटाळा वाटेल." तर खरंच ही गोष्ट आहे. मी जेवढा गॅप पाडला ना, तेवढंच मला आता असं वाटतं, की अरे, माझं चॅनल ग्रो होणार की नाही? कारण मध्ये खूप गॅप झाला आणि मग परत नंतर पाहिजे तशी रुटीन लागत नाही आणि व्हिडिओ पण बनत नाही. तर विचार केला की नाही आता काहीही करून आपण जास्तीत जास्त व्हिडिओ टाकले पाहिजे. तर तसंच व्हिडिओमध्ये गॅप का पडला याचं कारण होतं की बऱ्याच दिवसापासून बरं नव्हतं. मध्ये खूपदा त्रास वगैरे झाला आणि मायग्रेनचा इश्यू असल्यामुळे तर खूप जास्त. पण आता ठीक आहे आणि आता मी प्रयत्न करेल की मी ॲज इट इज मी जशी आहे, तसेच व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. म्हणजे दरवेळेस काय होतं ना, की मी नेहमी व्हिडिओ बनवायचा आहे, तर मग चला ड्रेस चेंज करा. परत मग आपण जे घर कसं आहे वगैरे ते बघायचं. मग काहीतरी प्लॅनिंग वगैरे करूनच व्हिडिओ बनवायची. पण आता मला असं बरेच जणांकडनं सजेशनही भेटले, की आहे तसे टाक ना. मला नेहमी व्हिडिओ बनवायचे. फक्त 1 दिवसासाठी नाहीये. तर मग मी प्रत्येक वेळेस नेहमी विचार करून काहीतरी विशेष असेल तरच व्हिडिओ बनवायचा का? तर नाही. मी व्लॉगिंग करणार आहे आणि व्लॉगिंग ही डेली किंवा वीकली झालीच पाहिजे. मग त्याच्यासाठी विशेष असं का? मी जशी आहे तशीच मी दाखवणार आहे आणि आता तरी मी हा विचार नाही करणार, की लोकं मला काय म्हणतील? म्हणजे खूपदा विचार येतो सगळ्यात पहिले, की ही कोणाची तरी सून आहे. मग कोणाची सून आहे म्हणून तिने तसंच व्हिडिओमध्ये दिसलं पाहिजे. मग नंतर कोणाची तरी पत्नी आहे, कोणाची तरी मुलगी आहे. पण मला असं वाटतं, की मी सगळ्यांसाठी सगळं काही आहे. कुणाच्या प्रत्येकासोबत माझं एक नातं आहे आणि त्या नात्यात मी प्रत्येकासोबत आहेच. पण मी स्वतः देखील काहीतरी आहे. माझं पण काहीतरी एक अस्तित्व आहे, की मी आहे माझ्या नावासाठी. तर मला जसं वाटते तसं मी कधी जगेल? मी जर नेहमी याचा त्याचा विचार करेल, की मला हे काय म्हणतील? मी ह्या कपड्यांवर व्हिडिओ बनवला किंवा दाखवलं तर ठीक आहे ना, म्हणणारच आहेत आणि मला असंही कोणी काही म्हणत असेल, तर मी ते ऐकलं का? नाही ना. असं मनात ठेवून जर मी विचार केला, तर खरोखर मी जास्त व्हिडिओ बनवू शकत नाही. मी कंटेंट शोधत असते, की का मला एकदम परफेक्ट, की मला कोणी नावं ठेवायला नको किंवा कोणी मला कमेंट करायला नको चुकीच्या, की अशीच दिसते किंवा हे का घातलं किंवा कोण बघेल तर काय म्हणेल वगैरे. कारण कसं आहे ना, आपण एक बॅकग्राऊंड जे असतं ना, ते आपलं ते बिलॉन्ग करतं त्या गोष्टीसाठी. पण असो, प्रत्येक जण जर हा विचार केला ना, तर कधी कोणी पुढे जाणार नाही. तर मी आजपासून तरी ठरवले, की नाही असो मी हा व्हिडिओ असंच टाकणार आहे, जशी मी होती आणि जे आहे ते पण मी टाकणार आहे. खरोखर मला असं काही कोणाचं हे नाही आहे. मिस्टरांचा सपोर्ट आहे आणि फॅमिलीचा देखील सपोर्ट आहे. माझ्या इथं मला सारखी नेहमी म्हणत असतील, की "कर, एक दिवस तुला नक्की यश मिळेल. जसं आहे तसं तू टाक, बनव आणि प्रयत्न करत राहा, थांबू नको." कारण इथे थांबलं ना, की आपलं आधीचे सगळे प्रयत्न वायफळ होतात. तर मी आज डेली रुटीन तुम्हाला दाखवते. स्वयंपाक वगैरे झाला. आता स्वयंपाक केला आणि मग आता मुलीला आणायला जाते. सकाळचे जे कामं असतात ना, ते मुलं गेल्यानंतर परत पुन्हा जे काम असतात ते मी तुम्हाला दाखवले. मुलांचं टिफिन, त्यांची भाजी सगळं काही वेगळं असतं, नाश्ता. ते झाल्यानंतर मी आमच्या दोघांचं वेगळं बनवते आणि ते नंतर मग परत क्लीनिंग असते, भांडे असतात, घर लादी वगैरे क्लीन करणं असतं, कपडे असतात. पण आता मी सगळं राहू दिलेलं आहे. आमचं फक्त जेवण वगैरे उरकलंय. आता मुलीला आणायला जाते आणि ऊन एवढं आहे ना, की अगदी बाहेर निघायला नको वाटतंय. तर मी आता कव्हर वगैरे करते, स्कार्फ वगैरे घेऊन. तर कसं असतं ना, आपण आपल्या रुटीनमध्ये ॲज इट इज जर केलं ना, तर ते जास्त रिअल वाटेल. म्हणून मी विचार केला, की नाही असो. तर तुमच्यासोबत अनुभव शेअर करण्याचं एवढंच कारण आहे, की मला आता फरक पडत नाही. म्हणजे मी म्हणणारच नाही, की मला निगेटिव्ह कमेंट यायला नको. कमेंट करणाऱ्याची इच्छा, त्याला चांगलं बघायचं तो माझ्या एवढं करण्यात काही चांगलं बघेल तर चांगली कमेंट येईल, निगेटिव्ह वाईट बघेल तर निगेटिव्ह येईल. तर या गोष्टीसाठी मी एवढं घाबरायला नको असं मला वाटतं. तर बघा इकडे मी मुलीला घेऊन आलेली आहे स्कूलमधनं आणि उन्हात ती एवढी थकून जाते ना, खरोखर जेवायला पण इच्छा नसते आणि मी खरोखर तिला जेवण्यासाठी फोर्स नाही करत. तर आता ती थोडी रिलॅक्स होते आणि इश्यू तर जेवण म्हणजे स्कूलमधनं आल्यानंतर कधीच करत नाही. आला की तो सरळ ड्रेस चेंज करतो आणि झोपतो. तर माझं जेवणाची भांडी वगैरे उरलेली होती. तर मी आता भांडी वगैरे क्लीन करून घेते आणि ह्या गोष्टीला तुम्हाला सांगते मला 3 वाजत असतात. म्हणजे असं नाही की कोणाला वाटत असेल की काय कामं तरी असतात. पण खरोखर सांगते, सकाळी उठल्यापासून तर अगदी झोपेपर्यंत या गोष्टीत म्हणजे खूप गोष्टी असतात. आता 3 वाजल्यापर्यंत माझी भांडी झाली आहेत. लादी वगैरे मी केलेली होती. त्याच्यानंतर कपडे आज मशीनला लावले होते आणि मुलीची इच्छा आता मी भाजी निवडायची राहिली कारण उद्याच्या टिफिनसाठीची तयारी आताच करते आणि भाजी निवडून झाली की लगेच मला तिला स्विमिंगला घेऊन जायचं कारण तिचं म्हणणं आहे की आता मला स्विमिंगला जायचं वेळ आहे, फ्री पण आहे.
तर चल आता मला थोडं लोळायचं होतं, झोपू असं विचार होता, पण नको आता तिच्यासाठी. आता 4 वाजण्यात आलेत आणि आता मी तिला 4 वाजेला स्विमिंगला नेते. तर भाजी पण निवडायचं राहणारच आहे माझं. फक्त मिरची मी निवडली. तर मी हे बॉक्स ऑनलाईन घेतलेले आहेत आणि यात मी ना मिरची किंवा मग आपलं गवार वगैरे असेल, कढीपत्ता, कोथिंबीर हे असं पेपरमध्ये फोल्ड करते. म्हणजे कोथिंबीर किंवा पालेभाजी ज्या आहेत त्या पेपरमध्ये टाकायच्या आणि त्या बॉक्समध्ये ठेवायच्या म्हणजे छान राहतात, फ्रेश राहतात. आणि गवार ही मला अजिबात निवडायला आवडत नाही. पण काय करणार ना, मिस्टरांची गवार एवढी फेव्हरेट आहे, की मला ती आणावी लागते आणि निवडावी पण लागते. तर मी आता ठेवलंय थोडं बाजूला कारण पूर्ण निवडून झाली नाहीये. पण तिला घेऊन मी जाते आता स्विमिंगला कारण मुलांचं उन्हाळ्यातच असते, की स्विमिंग वगैरे झालं पाहिजे आणि सोसायटीच्या याच्यात आहे म्हणून मग चला बुवा तेवढं मी वेळात वेळ काढून मग आता तिच्यासाठी इकडे आम्ही आलोय आता सोसायटीच्या स्विमिंग पूलला. तर बरेच मुलं उन्हाचा विचार करत नाही. खूप ऊन असतं तरी देखील ते स्विमिंग करतात. म्हणून मुलांना मला अलाऊ करावं लागतं, की ठीक आहे एवढे मुलं खेळत आहेत, आपले पण मुलं त्याच्यात खेळतील. तर बघा छान मला आवडतं म्हणजे मी पाण्याला खूप घाबरते. मला अजिबात नको वाटतं पाणी. सारखं पाणी बघितलं, की मला असं वाटतं हे पाणी मला खेचतंय. म्हणजे ते फोबिया म्हणू शकतो आपण. मुलगी माझी एवढी छान स्विम करते ना, मला बघून खूप आनंद होतो, की चला माझ्यापेक्षा काहीतरी वेगळी आहे ती. चेंज आहे तिच्यात. तर हे बघून मला खूप म्हणजे समाधान वाटतं, की चला जे आपण घाबरतो, पण आपली मुलगी छान स्विम करते. आणि अशीच प्रत्येकाची इच्छा असते, की आपल्यापेक्षा आपली मुलं हे खूप हुशार व्हावी किंवा बेटर असावी. तर तसंच माझी देखील होती. तर इकडे बघा सर्व मैत्रिणी आम्ही असे ग्रुप मिळून इकडे बसतो आणि सर्व ह्या ग्रुप मिळूनच येतो आम्ही मुलांसाठी. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमची कमेंट ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगला.